माहिती ना, आज आज पहिली अॅनिव्हर्सरी आपली आहे. तुला आठवतंय सुरुवातीला जेव्हा मी शिवाय नवीन नवीन प्रेमात पडलो होतो तेव्हा रस्त्यात असं चोरून चोरून बघायचं तुझ्याकडे. चोरून चोरून बघायचा? अख्ख्या रस्त्यात उभं राहून सगळ्यांचं लक्ष जाईल असं माझ्याकडे बघायचा तुम्ही खुलेआम, आणि मग काहीतरी कारण काढून घरी मला भेटायला यायचा. किती विचारी होते ना मी तेव्हा. बिचारी आणि तू. मग अरे बाईसाब, तुला सगळं माहिती होतं तरी सुद्धा मुद्दाम तंगवायचीस तू मला, माहिती? खरंच मी तुझ्या प्रेमात इतका वेडा होतो ना की माझं मलाच माहिती. खरंच किती वेडे दिवस होते नाही ते. म्हणजे बघा ना, आता आपण एकमेकांच्यात इतके हरवून गेलोय की आता एकमेकांशिवाय एक क्षण सुद्धा राहत नाही आपल्याला. खरंच या मधल्या काळात किती काय काय घडून गेलं नाही. आणि म्हणूनच तू मध्ये मध्ये ना मला विसरूनच जातेस. घरच्या कटकटी प्रचार या सगळ्यातून तुला ब्रेक मिळावा म्हणूनच उद्याच्या दिवसासाठी ना मी एकदम ग्रँड प्लॅनिंग केलंय. ग्रँड प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय? बघ, सगळ्यात आधी आपण पुण्याला जायचं. तिकडे एक 7 स्टार हॉटेलमध्ये ना मी मस्त एक स्वीट बुक केलंय. त्या स्वीट मध्ये प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे. तर मग फक्त आपण दोघं असणार. काय कमाल जेवण मिळतं माहिती का तिकडे. आपण मस्त खायचं आणि भरपूर गप्पा मारायचे. खरं सांगू तर माझं ना खूप आधीपासून एक स्वप्न होतं की माझ्या बायको बरोबर अशा मोठ्या हॉटेलमध्ये राहायचं. फायनली ते पूर्ण होतंय. वा वा वा, छान. 7 स्टार हॉटेलमध्ये राहायची स्वप्न बघताय. तिथे जाऊन तुम्ही पार्ट्या करणार आहात, मजा मारणार आहात ना. आता मी पण बघते तुमचा 7 स्टारचा प्लॅन कसा पूर्ण होतो ते. काय ग, काय झालं तुला? तुला आवडलं नाही का प्लॅन? नाही, असं काही नाही. हे बघा, मला तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण झालेलंच हवंय सिद्धिराज. पण आता मी निवडणुकीला उभी असताना स्वतःवर इतका खर्च करणं मला योग्य नाही वाटत. हे बघ भावना, निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यापासून तू इतकी कष्ट करते, त्यात निलांबरी वहिनींची कटकट. खरं सगळं तुला थोड्या ब्रेकची गरज आहे. अगदी बरोबर आहे तुमचं. मला ब्रेकची गरज आहे, पण ब्रेकची लक्झरीची नाही. आणि हे बघा, निलांबरी वहिनींच्या कटकटीतून आणि या सगळ्या कामामधून मला ब्रेक कसा मिळेल ते मी सांगू तुम्हाला. सांग ना, तुला काय हवंय ते सांग. तुला जे हवंय ना ते तुझ्या पायात आणून ठेवीन मॅडम. आपण आपली अॅनिव्हर्सरी आपल्या गावातल्या अशा भागात जाऊन सेलिब्रेट करूयात ना की जिथल्या लोकांनी आनंद काय असतो हे कधी अनुभवलेलंच नाहीये. त्यांच्या बरोबर साजरा करूयात आपण हा दिवस. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खरंच खूप छान वाटेल. आणि त्याचा होणाऱ्या निवडणुकीत सुद्धा फायदा होईल आपल्याला. हेच ना भावना गाव, मला ना नेहमी इतकं कौतुक वाटतं ना तुझं. खरंच म्हणजे खरं तर उद्याचा दिवस आहे ना हा आपल्या दोघांचा आहे, पण तरी सुद्धा तुझ्या मनात हाच विचार चालू असतो की इतर कोणाच्या मनात कसा काय आपण आनंद आणू शकतो. मला ना तू बस 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 बस, तुम्ही एकदा माझं कौतुक सुरू केलं ना की तुम्ही काही थांबणार नाही. त्यापेक्षा आपण आता उद्या कुठे जायचं त्याचा विचार करूया का? ओके मॅडम, तुम्ही जसं म्हणाल तसं. पण त्याआधी ना आणखीन एक गंमत आहे माझ्याकडे. आता आणखी काय गंमत आहे? सरप्राईज! यात काय आहे? आई, यात ना चिठ्ठ्या आहेत. अरे वा, त्या चिठ्ठीत आहेत ना क्ल्यूज आहेत. मग तुला ते गेस करायचं आणि तुला तिथे जायचं. मग तुला तिथे तुझं गिफ्ट सापडणार. आता त्वरित तात्काळ ताबडतोब यातली एक चिठ्ठी उचल. हो. हँगर आहे यात. हँगर? हँगर म्हणजे काय क्लू आहे? म्हणजे ओळख बरं. हँगर म्हणजे कपाट? करेक्ट. आता पटकन कपाटात जा आणि तो गिफ्ट घे. हो. सापडला का गिफ्ट? हो. नक्कीच हे नीलांबरी वहिनींचं काम आहे.
का या सतत आमच्या सुखावर विरजण घालतात? या आम्हाला सुखाने जगूच देणार नाहीयेत का? काय झालं भावना, तुला साडी आवडली नाही का? नाही नाही, खूप छान आहे. ये भावनेला नेक्स्ट गिफ्ट मिळाला. चिठ्ठी? थांब, अरे दुसरी चिठ्ठी. वा, म्हणजे या साडीत तुम्ही पुढचा क्लू ठेवला होता. हे कसलं चित्र? कपडे वाळत घालायचा चिमटा. म्हणजे पुढचं गिफ्ट दोरीवर ठेवलंय. तू चित्र नीट बघ आधी. नीटच बघते मी. अच्छा, हे स्वयंपाकघरातला चिमटा आहे हा. हो ना? म्हणजे पुढचं गिफ्ट स्वयंपाकघरात ठेवलंय, बरोबर? बहुतेक. चला 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 मग स्वयंपाकघरात. मीना, मला काय वाटतं की भरत आता मोठा होतोय, म्हणजे त्याच्याकडे अगदी प्रत्येक वेळेस लक्ष द्यायलाच पाहिजे. या वयाचा तो काय राहिलेला नाहीये. आणि आपल्या बिझनेस बद्दल म्हणशील गृहलक्ष्मीच्या, तर मी आणि लक्ष्मी आहोत ना, आम्ही सांभाळू. त्यामुळे मला असं वाटतंय की तू आता जरा स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. म्हणजे तुझं अर्धवट राहिलेलं शिक्षण तू आता पूर्ण करायला हवंस. अगं बाई, लक्ष्मी, तुला काय वाटतं? अगदी माझ्या मनातलं बोलला. हे बघ वीणा, तुझं लग्न लवकर झालं म्हणून तुला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. अगं पण अजूनही वेळ गेलेली नाही. तू आता शिक्षण पूर्ण करायला काय हरकत आहे? हे बघ, त्यामुळे आपल्या व्यवसायाला मदत तर होईलच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझा आत्मविश्वास वाढेल. बाबा, आता या वयात कुठे शिक्षण वगैरे, आणि ऍडमिशन तरी कोण देणार ना? का नाही मिळणार? अगं असा का विचार करतेस तू? वीणा, एक गोष्ट लक्षात ठेव, शिक्षणाकरता वय नाही, मनाची जिद्द आणि शिक्षणाची आवड या गोष्टी लागतात. अगं तुला माहितीये का, हल्ली कित्येक गृहिणी, म्हणजे तुझ्यापेक्षा जास्त वयाच्या गृहिणी सुद्धा शिकतात, शिक्षण घेतात. हे मात्र खरंय. वीणा, तुला आता शिकायची अजिबातच इच्छा नसेल तर काही जबरदस्ती नाही आहे, पण मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं की तुझं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे. बाबा, तुम्ही म्हणताय ते पटू लागले मला. मलाही आता शिक्षण पूर्ण करावंसं वाटतंय. चला मग, ठरलं तर आता ताबडतोब ऍडमिशन घे. तुला लागेल ती मदत करायला आम्ही दोघं आहोत. हो हो. आई, मी आत्ताच्या आत्ता आईला फोन करते आणि सगळे सर्टिफिकेट मागवून घेते. हा. आता काय मनात आलंच आहे तर डिग्री पूर्ण करूनच टाकते. अगदी बरोबर. आले. मग लक्ष्मी मॅडम, हे सगळं ऐकून तुम्हाला सुद्धा एखादा कोर्स वगैरे करावासा वाटतोय का? म्हणजे काही शिकायची इच्छा? नको ग बाई, का? आता कुठलीही परीक्षा देण्याचा माझा मानस नाही. अरे ग तुझं, माझ्यामुळे तुला इतक्या परीक्षांना तोंड द्यावं लागतं ना की अजून एक परीक्षा द्यायची अजिबातच इच्छा नसणार तुझी, कळतंय मला. आता बघ ना, या आपल्या सगळ्या पेटंटच्या भानगडीत सुद्धा उगाचच तुला पडावं लागलं. मी जर तेव्हा नीट खबरदारी घेतली असती ना तर हे सगळं झालंच नसतं. पण मीच ना. 1 मिनिट पुरे. माझ्या नवऱ्याच्या विरुद्ध एकही चुकीचा शब्द ऐकून घेणार नाही मी. असं आहे का? हा. शुक्ला, यापुढे तुझ्या नवऱ्याबद्दल एकही वाईट शब्द बोलणार नाही मी. बोलायचंच नाही. बर. अहो, नका काळजी करू. मी तुम्हाला म्हटलं ना, हे पेटंट तुमचं आणि वरच आहे. ते तुम्हा दोघांच्या नावावरच राहणार. या पेटंटच्या आणि तुमच्या मध्ये जर कोणी आलं ना तर त्या माणसाला तोंड द्यायला मी एकटी पण समर्थ आहे. मग अगदी तो आपल्या पोटचा पोरगा असला तरी सुद्धा. लक्ष्मी, ही अशी प्रत्येक वेळेस तू माझ्या मागे खंबीरपणे उभी राहतेस ना, त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीची कधी चिंता वाटत नाही. कळलं बरं? आता आवरा जरा. हा, मी जरा फोन चार्जिंगला लावते. चल आता. हे काय पडलंय? देशमुख इंडस्ट्रीजची व्हिजिटर स्लिप. म्हणजे लक्ष्मी तुम्हाला म्हटलं ना, माझ्या नवऱ्याच्या विरुद्ध एक चुकीचा शब्द ऐकून घेणार नाही मी.
चिमटा. अरे वा, सिद्धिराज आणि आनंदींनी खरंच खूप छान प्लॅनिंग केलंय.